नमस्कार, मी शेफ स्वानंद जोशी फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो। मंडळी, आंब्याचे दिवस आहेत, तर मग आंब्याची काहीतरी वेगळी रेसिपी झालीच पाहिजे, नाही का? आज मी तुम्हाला दाखवणार आहे मँगो केक। पण हा जो मँगो केक आहे ना, तो फार पूर्वीपासून केला जाणारा मँगो केक आहे। मँगो केक नाही ह्याला म्हणता येणार। आज आपण करणार आहोत आंब्याचं धोंडस। अगदी पारंपरिक, फार जुनी रेसिपी आहे। चला करायची सुरुवात। मंडळी, आपण आंब्याचं धोंडस करतोय आणि त्याच्यासाठी इथे मी तांदूळाचा रवा घेतलाय। हा जो रवा आहे हा आपला रेग्युलर रवा नाही आहे, तांदूळाचा रवा असतो तो आहे। हा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपण इडलीसाठी जो रवा वापरतो तो वापरलात तरी चालेल। आता हा हलकासा भाजून घ्यायचा आहे आपल्याला। मी गॅस लावून घेतो। या पॅनमध्ये एक 2 ते 3 चमचे साजूक तूप घालूया। इथे मी 2 वाट्या तांदूळाचा रवा घेतलाय। ह्या सगळ्याचं जे प्रमाण आहे ते तुम्ही कुठलीही घरातली एक वाटी ठरवू शकता, त्या वाटीप्रमाणे घेतलंय। तर इथे मी एक 2 वाट्या भरून तांदूळाचा रवा घेतलाय, तो घालूया ह्याच्यामध्ये आणि आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे। भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की ह्याचा खूप रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजायचं नाही आहे। साधारण थोडा गरम करून घ्यायचा, तुपामध्ये परतून घ्यायचा, म्हणजे हा फुलतो चांगला। इथे एक 5 मिनिटं झाली आहेत। मी रवा तुपामध्ये छान भाजून घेतला आहे। तुम्ही बघू शकता याचा रंग नाही बदलला आहे। आपल्याला रंग बदलेस्तोवर भाजायचं नाही आहे, पण जरासा हलका होईस्तोवर छान परतून घ्यायचा, म्हणजे हा फुगतो छान। आता मी गॅस बंद करणार आहे आणि इथे मी एक स्टीलचा वाडगा घेतला आहे। ह्या वाडग्यामध्ये आपण हा रवा काढून घेऊया, म्हणजे हा लवकर गार होईल। आपला रवा इथे गार झाला आहे। आता आपण ह्यामध्ये आंब्याचा रस घालणार आहोत। इथे मी 2 आंब्यांचा रस घेतला आहे। हा माझ्या इथल्या घरच्या घरगुती आंब्यांचा रस आहे। तुम्ही जर म्हणजे फ्रेश आंब्याचा रस नसेल तुमच्याकडे तर तुम्ही कॅनमधला सुद्धा वापरू शकता। फक्त कॅनमधला जो रस असतो त्यामध्ये ॲडेड शुगर असते, वेगळी साखर घातलेली असते, त्यामुळे गुळाचं जे प्रमाण आहे ते आपल्याला कमी करावं लागेल ह्या रेसिपीत। फक्त हा जो रस आहे तो शक्यतो ह्या रेसिपीसाठी फ्रेश रस वापरायचा, कारण आंब्याचा सीझन आहे आत्ता आणि आंब्याच्या सीझनमध्ये भरपूर आंबे अवेलेबल असतात। कुठला घ्यायचा, हापूसचाच घ्यायचा का, आता असं काही नाही। तुमच्याकडे जो आंबा अवेलेबल असेल, जो आमरस तुमच्याकडे असेल तो तुम्ही ह्याच्यासाठी वापरू शकता। तर हा इथे मी आमच्याकडचा कोकणातला हापूस आंबा घेतला आहे घरचा। 2 आंब्यांचा रस काढून घेतला आहे, तो आपण ह्या रव्यामध्ये घालूया। इथे मी 1 वाटी ओलं खोबरं घेतलंय, ते आपण ह्यामध्ये घालूया। तुम्ही बघू शकता हे जरासं असं जाडसर खरवडून घेतलंय, खूप जास्त बारीक नाही आहे। त्याच्यानंतर इथे मी घेतलेत काजूचे काप। आता हे ऑप्शनल आहेत, तुम्हाला जर आवडत असतील तर घाला। ह्याच्याबरोबर तुम्ही बदाम, काजू, पिस्ता, तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स यामध्ये घालू शकता, पण आम्ही शक्यतो काजूच घालतो, बाकीचे ड्रायफ्रूट्स घालत नाही। तर ह्यातले काजूचे काप घालूया। साधारण एक अर्धी वाटी काजूचे तुकडे घेतलेत आणि आता ह्यामध्ये आपल्याला घालायचा आहे गूळ। जेवढा रवा आहे तेवढा मी गूळ घेतला आहे। आंब्याच्या गोडीवरती ह्या गुळाचं जे प्रमाण आहे ते ठरणार आहे। आंबा जर छान गोड मधुर असेल तर थोडा गूळ तुम्ही कमी घेतलात तरी चालेल, तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर। जास्त गोड आवडत असेल तर थोडा जास्त गूळ घेतलात तरी चालेल, पण जेवढा रवा तेवढं गूळ हे परफेक्ट प्रमाण आहे या रेसिपीसाठी। तर इथे मी 2 वाट्या रवा घेतला होता, त्याच्यासाठी 2 वाट्या गूळ घेतला आहे, तो आपण घालूया। बारीक करून घेतला आहे। आपल्याला हे मुरत ठेवायचं आहे, त्यामुळे गूळ ह्याच्यात छान विरघळेल। मी एकदा हा गूळ आहे तो ह्यामध्ये काढून घेतो। गुळाऐवजी तुम्ही इथे साखरेचाही वापर करू शकता, पण गुळाने ह्याला एक छान खमंगपणा येतो। मिक्स करून घेऊया सगळं एकदा। इथे मी सगळे जिन्नस छान मिक्स करून घेतलेत। गुळाचे थोडे बारीक बारीक खडे आहेत, पण हा जो रवा आहे हा आपल्याला साधारण अर्धा ते पाऊण तास भिजवून ठेवायचा आहे, त्यामुळे नंतर ते जेव्हा आपण दूध घालतो त्यावेळेला ते विरघळतात। आता ह्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालणार आहे। चवीपुरतं म्हणण्यापेक्षा अगदी चिमूटभर। गुळाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं तर त्याची चव वाढते, तसंच या रेसिपीमध्ये थोडंसं मीठ घातलं तर ह्याची चव जास्त छान लागते। मीठ पहिलं मिक्स करून घेऊया छान। हा रवा आपल्याला आता भिजत घालायचा आहे आणि त्याच्यासाठी मी दूध वापरणार आहे। इथे मी 2 वाट्या दूध घेतलं आहे।
पण हे सगळं आपल्याला लागणार नाही आहे. आधी मी 1 वाटी दूध ह्याच्यात घालणार आहे. ह्याच्यात दुधाचं जे प्रमाण आहे ते रव्यावरती अवलंबून असतं. रवा जितका चांगला भाजला जातो तितकं दूध ह्याच्यात जास्त लागतं. पण हा जो रवा आहे हा शिऱ्यासारखा खूप भाजला जात नाही, तर थोडासा कमी भाजला जातो. त्यामुळे दुधाचं जे प्रमाण आहे ते आपण रव्यावरती ठेवायचं आहे. तर आत्ता पहिल्या सुरुवातीला 1 वाटी दूध मी यामध्ये घालणार आहे आणि लागलंच तर आपण नंतर जेव्हा हा रवा मुरेल त्यानंतर वाढवूया. आता मी 1 वाटी दूध यामध्ये घालून घेतो. हे मिक्स करूया आणि आपण जसं रवा केकला मिश्रण करतो तशा पद्धतीचं मिश्रण आपल्याला हे करायचं आहे. म्हणजे खूप जास्त सैलही नाही आणि खूप एकदम घट्टही ठेवायचं नाही, नाहीतर मग रवा मुरणार नाही. तुम्ही इथे बघू शकता याची कन्सिस्टन्सी इतपत आपल्याला आत्ता हे ठेवायचं आहे. जर वाटलं हे खूप घट्ट आहे तर मग रवा मुरल्यानंतर आपण ह्याच्यात दूध घालूया. आत्ता ह्याच्यात अजून गूळही आहे. आता आपण दूध घातलं आहे त्यामुळे गुळाचंही थोडंसं पाणी ह्याला सुटेल आणि हा जो गूळ आहे तो ह्यामध्ये विरघळला जाईल. आता हे असंच आपल्याला अर्धा ते पाऊण तास झाकून ठेवायचं आहे. मी हे झाकून ठेवतो. आपण अर्ध्या तासानंतर ह्याला बघूया. तुम्ही इथे बघू शकता इथे एक अर्धा तास झाला आहे. आपला रवा जो आहे तो छान भिजला आहे. आता आपण जे दूध घातलं होतं त्याच्यामध्ये आणि कुठेही गुळाची गुठळी दिसत नाही आहे. गूळही ह्याच्यामध्ये छान विरघळला आहे. आता आपण हे बाजूला ठेवूया. हे जे धोंडस आहे ते शिजवण्यासाठी इथे मी स्टीलचा डबा घेतला आहे. तुमच्याकडे जर केक टीन असेल तर तुम्ही तोही वापरू शकता. माझ्याकडे आहे पण सगळ्यांकडेच असतो असं नाही, म्हणून मी सगळ्यांसाठी मी पण हा स्टीलचा डबाच घेणार आहे. हा डबा स्टीमरमध्ये बसतो. इथे मी मोदक पात्रामध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे. आपल्याला हे जे धोंडस आहे ते 30 ते 40 मिनटं छान वाफवून घ्यायचं आहे, जसं आपण ढोकळा वाफवतो तसं. तर त्याच्यासाठी इथे मी ह्या मोदक पात्रामध्ये जाळी ठेवली आतमध्ये आणि पाणी भरून आपण हे उकळायला ठेवलं आहे पाणी. आता हा जो डबा आहे ह्याला आपण तूप लावून घेऊया. साधारण 1 चमचाभर मी तूप घालतो आणि हे सगळ्या बाजूनी आपण छान डब्याला लावून घेऊया, जेणेकरून आपलं जे धोंडस आहे ते ह्याला चिकटणार नाही. इथे मी सगळ्या डब्याला तूप लावून घेतलं आहे. आता हा डबा आधी आपण बाजूला ठेवूया आणि आपण जे धोंडसाचं पीठ तयार केलं आहे, जे मिश्रण तयार केलं आहे रव्याचं, ते घेऊया. एकदा छान मिक्स करूया, जरा फेटून घेऊया थोडंसं. आता या स्टेजला तुम्हाला वाटत असेल आवश्यकता तर तुम्ही ह्याच्यामध्ये दूध घालू शकता. हे जर खूप घट्ट झालं तर ह्याच्यात दूध घालावं लागेल. पण इथे तुम्ही बघू शकता हे घट्ट नाही आहे. जसं आपलं रवा केकचं बॅटर असतं त्याचप्रमाणे हे आहे. तर एवढंच आपल्याला ठेवायचं आहे. आता ह्यामध्ये मी आंब्याचे तुकडे घालणार आहे. 1 आंब्याचे बारीक तुकडे करून घेतलेत. 2 आंब्यांचा रस घातला आहे आपण ह्यामध्ये. आता हे सुद्धा ऑप्शनल आहेत पण दाताखाली खायला छान लागतात त्यामुळे मी घालणार आहे. तुम्हाला जर नसतील घालायचे तर तुम्ही नुसता रस घातला तरीही चालेल. तर हे जे तुकडे आहेत ते मी ह्यामध्ये घालतो. सोबतच 1 अर्धा चमचा वेलची पावडर घालणार आहे. याने याला स्वाद छान येतो. हे सगळं एकदा मिक्स करून घेऊया. इथे आपलं जे मिश्रण आहे ते छान मिक्स झालं आहे. आता मी ह्यामध्ये बेकिंग पावडर घालणार आहे. साधारण 1 चमचाभर बेकिंग पावडर घालायचे. बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये सोडा वापरला तरी चालेल. बेकिंग पावडरचा निम्मा सोडा वापरायचा असतो, म्हणजे 1 अर्धा चमचा सोडा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा. सोडाही तुमच्याकडे नसेल तर 1 पॅकेट इनोचं तुम्ही वापरू शकता. ह्या वापरल्याने काय होतं, ह्याला छान फ्लफीनेस येतो, छान हलका होतं आपलं जे धोंडस आहे ते. जसं आपला केक असतो त्याप्रमाणे हे तयार होतं. तर ते त्याच्यासाठी मी इथे बेकिंग पावडर घेतली आहे. साधारण 1 टीस्पून बेकिंग पावडर आपण ह्यामध्ये घालणार आहोत. आणि सोबतच ह्या बेकिंग पावडरवरती ही ॲक्टिव्ह होण्यासाठी मी 2 चमचे दूध घालणार आहे. म्हणजे ही जी बेकिंग पावडर आहे ती छान ह्यामध्ये मिक्स होईल. आता हे छान मिक्स करून घेऊया. आपलं जे मिश्रण आहे ते छान मिक्स झालं आहे. एकीकडे मोदक पात्रातही पाण्याला छान उकळी आली आहे. आता आपण जे तूप लावून ठेवलं डब्याला, त्या डब्यामध्ये हे मिश्रण काढून घेऊया.
इथे मी सगळं मिश्रण ह्या डब्यामध्ये काढून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता डब्यामध्ये बऱ्यापैकी जागा आहे याला फुगण्यासाठी. खूप जास्त गच्च पण डबा भरायचा नाही. आता आपण हे मोदक पात्राचं झाकण उघडून घेऊया. आता हा धोंडसाचा डबा आहे तो आपण ह्याच्यामध्ये ठेवूया. मी झाकण लावून घेणार आहे परत. आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला ह्याला 35 ते 40 मिनटं छान वाफवून घ्यायचं आहे. तांदूळाचा रवा आहे, तांदूळाचा रवा शिजायला जास्त वेळ लागतो आपल्या नॉर्मल रव्यापेक्षा, त्यामुळे ह्याला शिजायला एक 30 ते 35 मिनटं नक्की लागतात. आता आपण ह्याला 30 ते 35 मिनटं वाफवून घेऊया. एकदा चेक करूया, नंतर जर झालं असेल तर ठीक आहे, नाही तर मग आणखीन पुढे 10 मिनटं आपल्याला ह्याला वाफवावं लागेल. म्हणजे इथे एक 30 ते 35 मिनटं झाली आहेत. मी एकदा झाकण उघडून बघतो. आपण ह्याला चेक करूया. चेक करण्यासाठी मी इथे सुरी घेतली आहे. जसं आपण ढोकळा चेक करतो त्याचप्रमाणे चेक करायचं आहे. जर हे मिश्रण सुरीला चिकटलं तर अजून व्हायला हवं आहे, नाही चिकटलं तर तयार आहे. आपलं मिश्रण इथे सुरीला थोडंसं चिकटतं आहे, याचा अर्थ आणखीन हे व्हायला हवं आहे. आपण एक आणखीन 10 मिनटं ह्याला शिजवून घेऊया. मी म्हटलं त्याप्रमाणे ह्याला 40 ते 45 मिनटं लागतातच. झाकण लावूया आणि एक 10 मिनटं आणखीन वाफ देऊया. इथे एक 40 मिनटं झाली आहेत. आता आपण एकदा परत झाकण उघडूया. एकदा परत चेक करूया. हे बघा, याला कुठेही चिकटत नाही आहे पीठ जे आहे ते. आपलं हे जे धोंडस आहे ते इथे तयार झालं आहे. आता मी हे काढून घेणार आहे आणि ह्याला आपल्याला गार करून घ्यायचं आहे. एक 10 ते 15 मिनटं असंच ठेवणार आहोत आपण. गॅस बंद करून घेतो आणि मग हे गार झालं की खायला तयार आहे. आपलं आंब्याचं धोंडस इथे तयार आहे. पारंपरिक मँगो केक असंही देखील म्हणायला हरकत नाही याला. मगाशी मी गार केल्यानंतर मी डिमोल्ट करताना दाखवायचं राहिलं तर हे मी काढून घेतलं आहे केळीच्या पानावरती आणि ह्याला छान गार्निशिंग केलं आहे. तर आता मी ह्याचा एक पीस तुम्हाला कापून दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की कशा प्रकारे ते होतं. तर आता आपण हे कापून बघूया. जसा आपला रव्याचा केक असतो ना त्याचप्रमाणे हे लागतं. हे बघा, आपला आंब्याचं धोंडस इथे तयार आहे. आता मी ते टेस्ट करणार आहे. छान खमंग झालं आहे. नारळाचा आंब्याचा फ्लेवर यामध्ये छान उतरला आहे. खाताना तो क्रंचीनेस नारळाचा ह्याच्यामध्ये लागतो आहे. खूप छान लागतं आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. सेम रव्याच्या केकसारखं टेक्स्चर आहे ह्याला आणि दिसायलाही रव्याच्या केकसारखाच आहे. फक्त ह्याच्यात फरक एवढाच असतो की यामध्ये तांदूळाचा रवा वापरला जातो आणि आपण रवा केक करतो मँगो फ्लेवरचा त्यावेळी आपण रेग्युलर रवा असतो तो वापरतो. त्याची आणि ह्याच्या पद्धतीत थोडासा फरक आहे, पण खायला दोन्हीही अप्रतिम लागतात. तुम्ही पण ही पारंपरिक आंब्याच्या धोंडसची रेसिपी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते.